विद्यार्थी मित्रांनो, आपण आज प्रॉब्लेम सेट सेकंड जो आहे मॅथ फर्स्ट मधील क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टर मधला जो प्रॉब्लेम सेट सेकंड आहे तो आज आपण पाहूया. यातले या भागामध्ये पहिल्या या व्हिडिओमध्ये आपण काय करू, काही महत्वाचे हॉर्स पाहू आपण. ठीक आहे, हॉर्स एक्झाम्पल्स जे शाब्दिक आहेत ते वर्ड प्रॉब्लेम्स मधले. तर बघा, बोर्डावर 9वं उदाहरण आहे. हॉर्स आहे. द सम ऑफ टू रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 5 म्हटलंय. याचा अर्थ काय होतो, एका वर्ग समीकरणाच्या दोन मुळांची बेरीज आहे 5 अँड सम ऑफ देअर क्यूब्स इज 35 आणि त्यांच्या घनांची बेरीज आहे 35. फाइंड द इक्वेशन. ते आपला वर्ग समीकरण शोधा म्हटलंय. म्हणजे आता या उदाहरणामध्ये आपल्याला वर्ग समीकरण शोधायचं आहे. वर्ग समीकरण कोणतं आहे ते काढायचं आहे. ठीक आहे, आता बघा, त्याने आपल्याला दोन किमती दिलेत, लक्षात घ्या. कोणत्या कोणत्या? सम ऑफ टू रूट्स 5 आहे, म्हणजे दोन मुळांची बेरीज आहे 5 आणि त्यांच्या घनांची बेरीज द सम ऑफ देअर क्यूब्स म्हणजे त्यांच्या घनांची बेरीज आहे 35. आता एक काम करू, ते जे वर्ग समीकरण आपल्याला शोधायचं आहे त्यांचे आपण रूट्स आपण काय मानू, अल्फा आणि बीटा मानू. ठीक आहे, तर सुरुवात अशी करूयात. लेट अल्फा and beta be the two roots, असं म्हणूयात आपण. त्या वर्ग समीकरणाची दोन मुळे काय म्हणलं, अल्फा आणि बीटा. लक्षात आलं का, अल्फा आणि बीटा. आता आपलं काय दिले ते आपण मांडूयात. जे शाब्दिक आहे ना दिलेलं आपल्याला स्टेटमेंट, त्याचं रूपांतर आपण इक्वेशन मध्ये करूयात. म्हणजे कसं, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू आहे 5. दोन मुळांची बेरीज आहे 5, सम बेरीज आहे 5 आणि काय दिलं आपल्याला, अँड असं लिहूयात का, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू आहे 35. दोन मुळांच्या घनाची बेरीज आहे 35. ठीक आहे, आपण काय करू आता, इक्वेशन आपल्याला काढायचंय, शोधायचंय. तर आपल्याकडे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे, जो आपण प्रॅक्टिस सेट मध्ये पण असं उदाहरण झालेलं आहे. आता बघा, एक काम करू, नाऊ असं मांडूयात. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा फॉर्म्युला आहे अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट्स क्यूब मायनस 3 अल्फा बीटा, म्हणजे अल्फा इंटू बीटा असतं, इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. हा फॉर्म्युला पाठच पाहिजे. लक्षात आलं का, हा फॉर्म्युला आपल्याला पाठच पाहिजे. हा फॉर्म्युला पाठ असेल तरच आपण हे उदाहरण सोडवू शकतो. ओके, आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण किमती रिप्लेस करू, किमती ठेवू. कशा, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब दिले आपल्याला 35. अल्फा इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा किती आहे, 5 आहे, 5चा क्यूब करू, मायनस 3 अल्फा बीटा ऍज इट इज, कारण आपल्याकडे अल्फा इंटू बीटा नाहीच. अल्फा बीटा म्हणजे अल्फा इंटू बीटा, इथे डॉट गुणाकाराचे चिन्ह असते, कारण आता आपल्याला याच्या आधारे अल्फा इंटू बीटा काढायचं आहे. ठीक आहे, इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा किती आहे, 5 आहे, जे दिले आपल्याला ते. ठीक आहे, देअरफॉर 35 इज इक्वल टू 5चा क्यूब किती होतो, 125, 5चा घन 125 होतो, मायनसला मायनस लिहिलं. इथं गुणाकार जर केला तर 3 इंटू अल्फा इंटू बीटा इंटू 5 असा अर्थ होतो. मग 3 इंटू 5 किती होते, 15 अल्फा बीटा. ओके, तर आता 125 पक्षाला डावीकडे करू, प्लसचं काय होईल, मायनस 35 मायनस 125 इज इक्वल टू इकडे करायला मायनस 15 अल्फा बीटा. आता बघा, आपण जर हे सोडवत गेलो स्टेप बाय स्टेप, आपल्याला तर अल्फा इंटू बीटा मिळतं. ओके, तर आता 125 मधून 35 जर मायनस केलं तर 90 राहतं, मोठ्या संख्ये चिन्ह मायनस द्यायचं, मायनस 90 इज इक्वल टू मायनस 15 अल्फा बीटा. लक्षात घ्या, अल्फा इंटू बीटा 15 इंटू अल्फा बीटा असं आहे. ओके, तर दोन्ही साईडला मायनस मायनस चिन्ह असेल तर ते प्लस कटतं. ठीक आहे, आपण एक काम करू, काय उरलंय 90, फक्त
प्लस मध्ये असणार आहे, इज इक्वल टू 15 अल्फा बीटा. आता 15 हे गुणाकारात आहे, त्याचं पक्षांतर आपण डावीकडे करू, भागाकारामध्ये 90 कडे करू. म्हणजे काय होईल स्टेप आता, एक मिनिट. ओके, हा, तर आता ही स्टेप अशी मांडूयात. 90 अपॉन 15, इकडे करायला फक्त अल्फा बीटा म्हणजे अल्फा इंटू बीटा राहिलं. ओके, झालं. 15 न भागाला डायरेक्ट 15 6 90, 15 गुणिले 6 करा, 90 येतं. म्हणजे 15 न भाग गेला, 90 ला 6चा भाग बसला, 6 इज इक्वल टू अल्फा बीटा. म्हणजेच आपलं उत्तर काय आलं, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 6. आपलं हे उत्तर फायनल नाही, आपण सध्या काय काढलं, अल्फा इंटू बीटा काढलं. हे अल्फा इंटू बीटा का बरं काढायचंय, तर आपल्याकडे एक फॉर्मॅट आहे वर्ग समीकरण तयार करण्याचा. कोणता फॉर्मॅट आहे, तर आपण असं लिहू शकतो, द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, तो फॉर्मॅट असा आहे, एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्लोज इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा म्हणजे अल्फा बीटा इज इक्वल टू 0. झालं. किंमत ठेवा आता, एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा आपल्याकडे काय आहे, 5 आहे, 5 एक्सला एक्स प्लसला प्लस, अल्फा इंटू बीटा आपल्याकडे 6 आहे, इज इक्वल टू 0. तर आपल्याला हे वर्ग समीकरण भेटलं. कोणतं भेटलं, एक्स स्क्वेअर हा मायनस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. लक्षात घ्या, जरी हॉट्स असेल उदाहरण, थोडं अवघड वाटत असेल, तर याच्यामध्ये काय महत्वाचं सांगू तुम्हाला, तर यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या, हा एक फॉर्म्युला पाठ असणं आणि हा फॉर्मॅट पाठ असणं वर्ग समीकरण तयार करण्याचं. झालं. हे जर तुम्हाला जर पाठ असेल तर हे अगदी अगदी सहज सहज सोडू शकता तुम्ही उदाहरण. ठीक आहे, बघा व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकतात. आपल्या दोन किमती दिल्यात आपल्याला, अल्फा प्लस बीटा, बीटा इज इक्वल टू 5 अँड अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 35. आपण एक काम करू, याला आपण असं लिहू शकतो, पुढे डॉट 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 दोन गिवन असं लिहू शकतो आपण. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला हे पहिलं उदाहरण आपलं म्हणजे 9वं उदाहरण आपलं संपतं. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा, जर हे वर्ग समीकरण कोणतं भेटलं आपल्याला, एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. आपल्याकडे हा जर फॉर्मॅट तुम्हाला जर समजला असेल, हा जर फॉर्मॅट समजला असेल आपल्याला, तर म्हणजे हे फॉर्म्युला जर समजला असेल आणि हा जर फॉर्मॅट समजला असेल, तर आपल्याला हे सहज आपण हे उदाहरण सोडवू शकतो. ठीक आहे, पुढे 10वं उदाहरण आहे. आता बघा प्रश्न काय, उदाहरण काय विचारले त्यांनी, मुकुंद पजेसेस ₹50 मोर दॅन व्हॉट सागर पजेसेस. म्हणजे मुकुंद जवळ म्हणजे सागर जवळ जेवढे काही पैसे आहेत, रक्कम आहे, त्यापेक्षा ₹50 जास्त कुणाकडे आहेत, मुकुंदकडे आहेत. बघा आणखी एकदा बघा, मुकुंद पजेसेस ₹50 मोर दॅन व्हॉट सागर पजेसेस. सागरकडे जेवढे काही पैसे आहेत त्यापेक्षा ₹50 जास्त कुणाकडे आहेत, मुकुंदकडे आहेत. ठीक आहे, द प्रोडक्ट म्हणजे गुणाकार ऑफ द अमाऊंट दे हॅव इज 15,000. त्यांच्याकडे जेवढी काही रक्कम आहे दोघांकडे, त्या रकमांचा गुणाकार जर केला म्हणजे पैशाचा जर गुणाकार केला, तर तो गुणाकार किती येतो, 15,000 येतो. नीट आहे का, आणखीन एकदा, दोन व्यक्तींची तुलना आहे रकमेमध्ये, पैशांमध्ये, मुकुंद आणि सागर. सागर, आता बघा मी तुम्हाला टेक्निक पण सांगितलं होतं, एक ट्रिक पण सांगितली होती, त्यांच्या पुढे जो शब्द आला त्याला आपण एक्स मानायचं, म्हणजे सागर जवळचे पैसे आपण काय म्हणायचे, एक्स. मग आपल्याला ऑटोमॅटिकली मुकुंद जवळचे पैसे मिळतात एक्स प्लस 50, कारण मुकुंद जवळ ₹50 जास्त आहेत सागरपेक्षा. ठीक आहे, आणि त्या दोघांकडे असलेल्या रकमेचा गुणाकार किती आहे, 15,000 आहे. तर त्या प्रत्येकाकडे असलेल्या अमाऊंट काढा म्हटलंय. बघा, फाइंड द अमाऊंट इच वन हॅज. ठीक आहे, तर एक काम करू, आता मी सांगितल्यासारखं सागरकडे जे पैसे आहेत ते पैसे आपण एक्स मानू. लेट द अमाऊंट असं लिहूयात. बघा,
शाब्दिक लिहिता आलं पाहिजे आपल्याला. द अमाऊंट दॅट सागर पजेसेस इज इक्वल टू ₹X. ओके, म्हणजे सागरकडे जे पैसे आहेत ते आपण एक्स मानू. ठीक आहे. पुढे द अमाऊंट देअरफॉर असं म्हणता येईल आपल्याला. द अमाऊंट दॅट मुकुंद पजेसेस म्हणजे मुकुंद जवळ असलेली रक्कम. किती रक्कम जास्त आहे? मग ₹50 जास्त आहेत सागरपेक्षा. ₹X+50 असं म्हणता येईल. झालं बाय गिव्हन कंडिशन. आता यांच्याकडे जी रक्कम आहे ना त्या रकमांचा गुणाकार करायचा आपल्याला, आणि तो गुणाकार किती पाहिजे? 15,000 पाहिजे. द प्रोडक्ट ऑफ द अमाऊंट दे हॅव इज 15,000. ओके, म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल X × X+50 इज इक्वल टू 15,000. बघा आणखीन एकदा, X × X+50. बघा, X ही कुणाजवळची रक्कम आहे? सागर जवळची. X+50 कुणाजवळची रक्कम आहे? कुणाजवळची रक्कम आहे? मुकुंद जवळची रक्कम आहे. या दोघांचा गुणाकार आहे. प्रोडक्ट गुणाकार किती आहे? 15,000. झालं. आपण X न गुणाकार करू. X × X काय होतंय? X² प्लसला प्लस X × 50 काय होतंय? 50X इज इक्वल टू 15,000 ॲज इट इज. झालं. याला सोडवत राहा, आपला वर्ग समीकरण भेटते. कसं? आता जनरल फॉर्म मध्ये मांडू. 15,000 डावीकडे घेऊ. देअरफॉर X² + 50X - 15,000 इज इक्वल टू 0. ओके, प्लसचं मायनस झालं. तर आपल्याला दोन संख्या शोधायच्या आहेत ज्यांचा गुणाकार 15,000 यावा मायनसमध्ये, आणि त्यांची वजाबाकी किती यावी? वजाबाकी 50 यावी. दोन संख्या सांगा बरं तुम्ही. तुम्हाला येतं का सांगायला? कमेंटमध्ये सांगा मला. गुणाकार किती यावा? 15,000 यावा आणि त्यांची वजाबाकी 50 यावी. तर त्या दोन संख्या आहेत 150 आणि 100. करा गुणाकार. या दोघांचा गुणाकार येतो 15,000 आणि दोघांची वजाबाकी 150 म्हणून 100 मायनस करा, 50 येतं. तर राहिला विषय चिन्ह देण्याचा. मी सांगितले तुम्हाला मोठी संख्या अगोदर आणि लहान संख्या नंतर लिहा नेहमी. तर प्लस मायनस असेल तर चिन्ह प्लस मायनसच असेल. ओके, झालं. सोडवा याला पुढे. X² + 150X मधल्या पदाची फोड करायची, फॅक्टर्स पडायचे. -100X - 15,000 ॲज इट इज 15,000. ओके, बघा 50X ची फोड केली, 150X - 100X झालं. दोघांचे गट पाडूयात. ओके, तर पहिल्या गटातून X कॉमन निघेल. X + 150 राहील, चिन्ह मायनस आहे. इथं 100 कॉमन निघेल का? 100 न भाग जाईल 15,000ला, तर राहिलं काय? X मायनस चिन्ह बाहेर कॉमन काढल्यामुळं मायनसचं काय होतंय? इथं चिन्ह बदलतं प्लस, आणि 100 न जर भाग घातला 15,000ला तर ते 150 राहतं. तुम्ही करून बघू शकता. ओके, दोन्ही पण कंस सारखे येतात. ही एक टेक्निक तुम्हाला माहिती आहे. देअरफॉर इन फर्स्ट ब्रॅकेट X + 150, इन सेकंड ब्रॅकेट X - 100 इज इक्वल टू 0. ओके, पुढे कसं करतील आता? दोघांचा गुणाकार 0 मांडायचा. देअरफॉर X + 150 इज इक्वल टू 0 और X - 100 इज इक्वल टू 0. ओके, देअरफॉर X इज इक्वल टू +150चं -150 झालं, और X इज इक्वल टू -100चं +100 झालं. आपल्याकडे दोन किमती आहेत. कोणत्या कोणत्या? -150 आणि 100. आता बघा, X ही काय आहे सांगा बरं? अमाऊंट आहे, पैसे आहेत, हे रुपये आहेत. रुपये निगेटिव्ह नसतातच, म्हणजे आपलं वाक्य कसं लिहिता येईल? बट द अमाऊंट नेव्हर बी निगेटिव्ह. नेव्हर बी निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा कॅन नॉट बी निगेटिव्ह पण लिहू शकतो आपण. ओके, देअरफॉर म्हणून आपल्याला X इज इक्वल टू -150 इज नॉट ऍक्सेप्टेबल असलेलं पाहिजे.
ओके. देअरफॉर x इज इक्वल टू 100. म्हणजे x ची किंमत किती ठेवायची आपण? 100 घ्यायची. ऋण 150 घ्यायची नाही, निगेटिव्ह घ्यायची नाही. आता मला सांगा, हे कुणाचे पैसे आले, कुणाजवळची रक्कम आली? हे दोन वाक्य लिहिता आले पाहिजेत आपल्याला. देअरफॉर ते तुम्ही वाक्य लिहायचे खाली. देअरफॉर द अमाऊंट दॅट सागर पजेसेस इज इक्वल टू ₹100. म्हणजे सागर जवळ किती रुपये होते? 100. मग मुकुंद जवळ 50 रुपये जास्त आहेत, म्हणजे 150 येतील. देअरफॉर द अमाऊंट दॅट मुकुंद पजेसेस इज इक्वल टू x + 50 म्हणजे 100 + 50. दोघांची बेरीज करा, 150 येतं. मग 100चा आणि 150चा गुणाकार करा, 15,000. त्यांनी सांगितलं होतं गुणाकार 15,000 आहे म्हणून. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे पण 11 उदाहरण तुम्हाला समजलं का बघा. नसेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात. ठीक आहे. पुढचं उदाहरण घ्यायचं का? हा. आता बघा, हे 12 उदाहरण कसं आहे? हे पण हॉट्सच आहे, सोपं उदाहरण आहे. उदाहरण कसं आहे बघा. द डिफरन्स बिटवीन स्क्वेअर्स ऑफ 2 नंबर्स इज 120. दोन संख्यांच्या वर्गांचा फरक जो आहे तो किती आहे? 120 आहे. दोन संख्यामधील वर्गाचा फरक, दोन संख्यामधील वर्गांचा फरक. द स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर इज ट्वाइस द ग्रेटर नंबर. आता बघा, लहान संख्येचा जो वर्ग आहे तो मोठ्या संख्येची दुप्पट आहे. लहान संख्येचा जो वर्ग आहे ती काय आहे? मोठ्या संख्येची दुप्पट आहे. तर फाइंड द नंबर्स. आपल्याला त्या संख्या शोधायच्या. म्हणजे त्यापैकी एक संख्या मोठी आहे, एक संख्या लहान आहे. थोडं वेगळं उदाहरण आहे, ते आपण घेऊ. आता बघा, द डिफरन्स बिटवीन स्क्वेअर्स ऑफ 2 नंबर्स इज 120. आता बघा, एक काम करू आपण. लेट, आता बघा, द ग्रेटर नंबर आपण काय करू? x मानू. अट फक्त समजली पाहिजे. द ग्रेटर नंबर इज इक्वल टू x. मोठी संख्या काय मांडली आपण? x मांडली. आता असं लिहू शकतो का आपण? देअरफॉर द स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर. आपला स्मॉलर नंबर काढायचा आहे, पण इथं काय अट दिली बघा? द स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर. ही कशी आहे? द स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर इज ट्वाइस द ग्रेटर नंबर. ग्रेटर नंबर आहे x, तर स्मॉलर नंबर काय? 2x. स्मॉलर नंबर 2x नाही. द स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर इज इक्वल टू 2x. अट थोडी वेगळी आहे. ग्रेटर नंबर आपण काय मांडली? x. आपण स्मॉलर नंबर आपल्याला काढायचे मांडणे, ते शेवटी निघणारच आहे. पण द स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर काय आहे म्हटलंय? द स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर इज ट्वाइस द ग्रेटर नंबर. तर ती कशी आहे? मोठ्या संख्येच्या दुप्पट आहे. मोठ्या संख्येची दुप्पट म्हणजे कोणती संख्या आहे? लहान संख्येचा वर्ग आहे. ओके. तर आपल्याला त्या अटीमध्ये आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे. आता बघा, द डिफरन्स बिटवीन स्क्वेअर्स ऑफ 2 नंबर्स. आता बाय गिव्हन कंडिशन बघा बरं का, लक्ष द्या आता इकडं. बाय गिव्हन कंडिशन, कंडिशन कशी आहे बघा. द डिफरन्स बिटवीन स्क्वेअर्स ऑफ 2 नंबर्स म्हणजे मोठ्या संख्येचा वर्ग लहान संख्येचा वर्ग यांच्यातील डिफरन्स जो आहे तो 120 आहे. बघा, मोठ्या संख्येचा वर्ग अगोदर घ्यावा लागेल आपल्याला, कारण मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करायचं आहे. मोठ्या संख्येचा वर्ग म्हणजे x चा वर्ग, डिफरन्स म्हणले मायनस लहान संख्येचा वर्ग पण करायचा आहे. लहान संख्येचा वर्ग 2x आहे. समजलं का? 2x ब्रॅकेट स्क्वेअर येत नाही. द स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर म्हणजेच लहान संख्येचा वर्ग. लहान संख्येचा वर्ग किती आहे? 2x आहे. म्हणजे 2x इज इक्वल टू 120. झालं, समीकरण भेटलं. ओके, लक्षात घ्या, ही अट महत्वाची आहे बरं का. आता देअरफॉर
एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 120 इज इक्वल टू 0. जनरल फॉर्म मध्ये स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडलं वर्ग समीकरण. गुणाकार 120 यावा मायनस मध्ये आणि त्यांची वजाबाकी किती यावी 2 यावी. तर त्या दोन संख्या कोणत्या 12 आणि 10. मोठी संख्या नेहमी अगोदर लिहा लहान संख्या नंतर लिहा. तर मोठी संख्या 12 आणि लहान संख्या 10. गुणाकार करा 120 येतो आणि वजाबाकी करा 12 मधून 10 मायनस करा 2 येतं. ठीक आहे. राहिला विषय कोणता चिन्ह देण्याचा. मायनस मायनस असेल तर मोठ्या संख्येला मायनस लहान संख्येला प्लस झालं. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 12x प्लस 10x मायनस 120 इज इक्वल टू 0. ठीक आहे. दोघांचे गट पाडूयात. देअरफॉर पहिल्या गटातून काय कॉमन निघेलो x कॉमन निघेल. x मायनस 12 राहिलं प्लस 10 कॉमन निघेल. x मायनस 12च राहील कारण 120 ला 10 भागातलं तर 12 येत बरोबर 0 घेतलं. दोन्ही पण कंस सारखे येतातच. इन फर्स्ट ब्रॅकेट x मायनस 12 इन सेकंड ब्रॅकेट x प्लस 10 इज इक्वल टू 0. पुढच्या स्टेप माहिती आहे तुम्हाला. देअरफॉर x मायनस 12 इज इक्वल टू 0 और x प्लस 10 इज इक्वल टू 0 झालं. पुढे काय करता येईल आपल्याला. ठीक आहे. पुढे x मायनस 12 चं पक्षांतर x इज इक्वल टू मायनस 12 चं पक्षांतर प्लस 12 होईल और x इज इक्वल टू प्लस 10 चं पक्षांतर मायनस 10 येईल. आता प्रश्न पडला की यापैकी कोणती संख्या मोठी. तर जर स्क्वेअर केलं मायनस 10 चा स्क्वेअर वगैरे जर केलं तर आपल्याला ही संख्या नको आहे. तर आपल्याला कोणती संख्या घ्यावी लागली आपल्याला 12. म्हणजे मोठी संख्या काय आली 12 आली बरं का. x इज इक्वल टू 12 कारण आपण मायनस जर घेतली तर मोठी संख्या काय लक्षात घ्या. मोठी संख्या जर मायनस 10 घेतली तर लहान संख्या मिळणारच नाही आपल्याला. तर कारण निगेटिव्ह संख्या ही लक्षात त्यामुळे मायनस 10 आपण ते अनएक्सेप्टेबल लिहायची. ठीक आहे. तर x बरोबर 12. आता x ची किंमत कोणती आली कुणाची आली मोठ्या संख्येची आली. मोठी संख्या कोणती आहे मग आता 12. आता लहान संख्या काढायचं आहे. आता बघा बरं का. देअरफॉर समोर बघा द ग्रेटर नंबर इज इक्वल टू 12 आले. x म्हणजे 12 आले. आता आपल्याला लहान संख्या काढायचं आहे. लहान संख्या नीट लक्ष द्या कशी. आपल्याला लहान संख्या इथे नाही द स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर आहे. देअरफॉर असं मांडायचं एक स्टेप द स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर इज इक्वल टू काय हो 2x आहे. 2x म्हणजे 2 इंटू 12 घ्यावं लागेल म्हणजेच 24 आलं 24 आलं ना. पण ही लहान संख्या नाही लहान संख्येचा वर्ग आहे. आता मग लहान संख्या काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याचा वर्गमूळ काढावं लागेल. देअरफॉर द स्मॉलर नंबर इज इक्वल टू काय असेल माहिती आहे का इन द स्क्वेअर रूट 24 पण ती प्लस और मायनस बरोबर आहे का. उत्तर बघा चेक करा. प्लस 24 इन द स्क्वेअर रूट प्लस 24 और इन द स्क्वेअर रूट मायनस 24. ह्या हे लहान संख्या मिळाली मोठी संख्या आपल्याला 12 मिळाली. ओके. तर अशा प्रकारे आपल्याला हे थोडं वेगळं उदाहरण होतं कारण इथं लक्षात ठेवायला पाहिजे लहान संख्या भेटत नाही आपल्याला अगोदर लहान संख्येचा वर्ग भेटतो. लहान संख्येचा वर्ग 24 भेटतो. मग तिचं स्क्वेअर रूट काढलं की आपल्याला इन स्क्वेअर रूट 24 कारण 24 वर्गमूळ निघत नाही पूर्ण संख्या मिळत नाही आपल्याला. ठीक आहे. चला आजचं आपण हे शेवटचं उदाहरण घेऊ. हे अतिशय सोपं उदाहरण आहे. पुढं वेगळं आहे पण सोपं आहे. ठीक आहे. थोडं विशेष लक्ष द्यायचं या उदाहरणाकडे. प्रश्न कसा आहे रंजना वॉन्ट्स टू डिस्ट्रीब्यूट 540 ऑरेंजेस अमॉंग सम स्टुडंट्स. बघा काय म्हटले त्यांनी रंजनाला काय करायचंय 540 ऑरेंजेस संत्री काही विद्यार्थ्यांमध्ये वाटायचे समान वाटायचे समान वाटप करायचे. ठीक आहे. इफ 30 स्टुडंट्स वेअर मोर इच वुड गेट 3 ऑरेंजेस लेस. जर
30 विद्यार्थी जर वाढले अचानकपणे, जेवढे काही विद्यार्थी वर्गात होते त्यांना प्रत्येकाला समान वाटप करायचं होतं मान्य, पण अचानक जर 30 विद्यार्थी जर वाढले तर इफ 30 स्टुडंट्स वेअर मोर इच वुड गेट 3 ऑरेंजेस लेस. म्हणजे काय, पहिल्यांदा जेवढे काही प्रत्येकाच्या वाट्याला येणार होते ऑरेंजेस त्यापेक्षा 3 ऑरेंजेस आता कमी येतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा वर्गामध्ये सुरुवातीला 50 विद्यार्थी बसले होते असं गृहीत धरू, त्या प्रत्येकाच्या वाट्याला समजा एक 10 गृहीत धरू आपण 10 ऑरेंजेस येणार होते. मग 30 विद्यार्थी वाढल्यामुळे काय होईल, यांच्यातला वाटा कमी होईल ना, बरोबर आहे की नाही, 50 मधला 50 विद्यार्थ्यांचा, म्हणजे प्रत्येकाला 3 ऑरेंजेस कमी येतील, म्हणजे प्रत्येकाला मग 7 वाटप होईल असा अर्थ होतो. ठीक आहे, उत्तर ते नाही, तुम्हाला एक समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला थोडं वेगळ्या रूपात सांगितलं. ठीक आहे, तर एक काम करू, जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना आपण एक्स मानू सुरुवातीला. कसं, लेट, कारण विद्यार्थ्यांची संख्या काढायचं आपल्याला ते एक्स मानावं लागेल. The number of students is equal to x. x मानले, विद्यार्थ्यांची संख्या आपण x मानली. आता बघा, जर विद्यार्थी जरी x असतील, आता असं गृहीत धरू की आपण समजा विद्यार्थी 54 आहेत, तर 540 ऑरेंजेस आहेत, 54 विद्यार्थी आहेत, तर प्रत्येकाला 10 येतील ना, प्रत्येकाच्या वाट्याला 10 ऑरेंजेस येतील. कसं केलं, ऑरेंजेसची संख्या छेद विद्यार्थी संख्या, हे डोक्यात ठेवायचं सूत्र थोडक्यात. ठीक आहे, म्हणजे प्रत्येकाला समान हिस्सा मिळेल. ओके, आता एक काम करू, नंबर ऑफ ऑरेंजेस किती आहेत हे फिक्स आहेत, 540. ओके, बाय गिव्हन कंडिशन. आता बघा बरं का कंडिशन कशी आहे. आता लक्षात घ्या, पहिल्यांदा किती विद्यार्थी वर्गात आहेत, एक्स विद्यार्थी वर्गात आहेत, मग प्रत्येकाच्या वाट्याला किती येतील, 540 छेद एक्स येतील. आता म्हणलं होतं मी तुम्हाला छेद विद्यार्थी संख्या घ्यायची. पुन्हा ऑरेंजेस तेवढेच आहेत, विद्यार्थी वाढलेत, विद्यार्थी किती झाले, एक्स प्लस 30 झाले. 30 विद्यार्थी वाढले तर म्हणले इफ 30 स्टुडंट्स वेअर मोर, वाढले, मोर म्हणजे वाढणे, अधिक होणे म्हणजे प्लस. ठीक आहे, तेव्हा काय होईल, आता मला सांगा हा रेशो कशाचा आलाय, 540 छेद एक्स सुरुवातीचा रेशो आहे. म्हणजे कोणता, विद्यार्थी वर्गात एक्स विद्यार्थी असताना काय होईल, 540 छेद जर एक्स केलं तर प्रत्येकाच्या वाट्याला एवढे ऑरेंजेस येतील. जर 30 विद्यार्थी जर वाढले तर 540 छेद एक्स प्लस 30 एवढे प्रत्येकाच्या वाट्याला येतील. म्हणजे हा रेशो काय आहे, प्रत्येकाला वाट्याला येणाऱ्या ऑरेंजेसची संख्येचा रेशो. तर या दोघांचा जर डिफरन्स केला तर तो 3 येतो. कसं, त्यांनी काय म्हटलंय, 3 ऑरेंजेस लेस. तर विद्यार्थी जर 30 वाढले, बघा 30 विद्यार्थी वाढल्यानंतर प्रत्येकाच्या वाट्याला 3 ऑरेंजेस कमी येतील, मग मायनस चिन्ह. ठीक आहे, झालं. एवढं जर समजलं असेल तर आपल्याला वर्ग समीकरण तयार करता येतं. पुढे कसं, अंशातून 540 कॉमन काढा न्यूमरेटर मधून, काय करायचं, 1/x मायनस 1/x प्लस 30 इज इक्वल टू 3 राहिलं. 540 गुणाकारात आहे, त्याचं पक्षांतर करा भागाकारामध्ये, 1/x मायनस 1/x प्लस 30 इज इक्वल टू 3/540 झालं. तर 3 1 3, 3 1 3, 2 उरले, 3 8 24, 3 8 24, 0 ला 0, काय आलं सांगा बरं, 1/x प्लस 1/x प्लस 30 इज इक्वल टू 1/180 180 झालं. ठीक आहे, आता पुढे आपण याला सोडू. छेद समान नाहीत, बेरीज आहे, तिरकस गुणाकार करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन, एक्स प्लस 30, बघा कसं 1 × x प्लस 30 x प्लस 30 प्लसला प्लस 1 × x एक्स आलं अपॉन
या दोघांचा गुणाकार काय होतो, एक स्टेप मांडतो मी एक्स्ट्रा, एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस 30 इज इक्वल टू 1/180 ॲज इट इज. झालं, सोपं आहे अगदी. एक्स प्लस एक्स 2x होते प्लस 30 अपॉन एक्स स्क्वेअर, गुणाकार करा, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू 30x इज इक्वल टू 1/180 ॲज इट इज. देअरफॉर बघा समोर क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण, कसं होईल, 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 30x काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस 30x होईल इज इक्वल टू 2x प्लस 30 इंटू काय होईल 180. ओके, आपल्या हे सोडवण्यासाठी आणखीन काही सोप्या रीतीने करता येईल का? 86. हो, आपलं इथं काहीतरी चुकलेलं आहे, इथं चुकलंय वळण आपलं, इथं मी चुकून प्लस चिन्ह घेतलं, ऍक्च्युली मायनस चिन्ह आहे. ठीक आहे, सॉरी बरं का. इथं मायनस चिन्ह घ्यायचं होतं ना, प्लस घेतलं चुकून मी. ठीक आहे, आता सोडवू आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 इंटू एक्स प्लस 30 एक्स प्लस 30. बघा परीक्षेमध्ये पण असं चूक होऊ शकते बरं का, त्यामुळे थोडं काळजीपूर्वक. 1 इंटू एक्स प्लस 30 एक्स प्लस 30 मायनस 1 इंटू एक्स काय होतं, एक्स अपॉन एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस 30. बघा साधं चिन्ह म्हणजे माझ्याकडून दुर्लक्षित झालं, त्यामुळं थोडं बघा पुढे चुकत गेलं होतं. ठीक आहे, ओके, इज इक्वल टू 1/180 प्लस एक्स मायनस एक्सचा लोप झाला, काय होतं 30 आलं, अपॉन एक्स न गुणाकार करा, एक्स स्क्वेअर प्लस 30x. ओके, इज इक्वल टू 1/180. ओके, एक न गुणाकार करा, इथं तिरकस गुणाकार, 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 30x एक्स स्क्वेअर प्लस 30x इज इक्वल टू, ह्या दोघांचा गुणाकार काय येतो, 180 गुणिले 30 येतो. ठीक आहे, गुणाकार करूयात, एक्स स्क्वेअर प्लस 30x इज इक्वल टू 18 गुणिले 3 करा 54 येतं, 54 आणि 2 0 दिले 5400 येतं. ठीक आहे, मग त्याचं पक्षांतर डावीकडे करा, काय होईल, मायनस मध्ये येईल, आता प्लसचं मायनस होईल. देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस 30x मायनस 5400 इज इक्वल टू 0. आता गुणाकार किती यावा, 5400 यावा मायनस मध्ये, आणि त्यांची वजाबाकी किती यावी, 30 यावी. दोन संख्या सांगा. गुणाकार 5400 यावा आणि वजाबाकी किती यावी, 30 यावी. तुम्हाला फॅक्टर्स पाडता आले पाहिजेत. तर 90 आणि 60. ठीक आहे, प्लस मायनस आहे तर प्लस मायनस आहे चिन्ह. ओके, तर एक्स स्क्वेअर प्लस 90x मायनस 60x मायनस 5400. सोडवा याला, तुम्ही सोडू शकतात पुढे, काही अडचण नाही. काय कॉमन निघेल, एक्स कॉमन निघेल, एक्स प्लस 90 असेल, मायनस 60 कॉमन काढा, कंसात एक्स प्लस 90 येईल, कारण 60 न 5400 भागातले की 90च राहतं. आणि प्लस चिन्ह का बरं झालं, मायनस प्लस का बरं झालं, बाहेर मायनस चिन्ह कॉमन आहे, मग झालं. दोन्ही पण कंस सारखे आले. इन फर्स्ट ब्रॅकेट एक्स प्लस 90, इन सेकंड ब्रॅकेट एक्स मायनस 60 इज इक्वल टू 0. ओके, पुढे काय असेल, इथं आपण सोडूयात. देअरफॉर एक्स प्लस 90 इज इक्वल टू 0 और एक्स माइनस 60 इज इक्वल टू 0. ओके, देयरफॉर
एक्स इज इक्वल टू प्लस 90चं मायनस 90 और एक्स इज इक्वल टू मायनस 60चं प्लस 60. दोन किमती आपल्याकडे आल्यात. पण एक्स काय सांगा बरं. एक्स काय आहे. विद्यार्थी संख्या आहे. नंबर ऑफ स्टुडंट्स, विद्यार्थ्यांची संख्या आहे. निगेटिव्ह नसते. त्यामुळं आपण हे एक्स इज इक्वल टू मायनस 90 घेऊ शकत नाही. आपण वाक्य लिहू शकतो बट द नंबर ऑफ स्टुडंट्स नेव्हर बी निगेटिव्ह, देअरफॉर एक्स इज इक्वल टू मायनस 90 इज नॉट एक्सेप्टेबल. ठीक आहे. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 60. आता एक्स इज इक्वल टू 60 म्हणजे काय आले सांगा बरं. एक्स बरोबर 60 म्हणजे काय आलं. ही आली विद्यार्थ्यांची संख्या. म्हणजे वर्गामध्ये किती विद्यार्थी होते. 60 विद्यार्थी होते. शेवटची स्टेप तुम्ही लिहू शकतात. देअरफॉर द नंबर ऑफ स्टुडंट्स इज इक्वल टू 60 असं लिहू शकतात. ठीक आहे. तर बघा चिन्ह वगैरे व्यवस्थितपणे चुकायचं नाही, नाहीतर पुढे चुकत जातं उत्तर. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला समजलं असेल तर ठीक, नसेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक मला सांगायचा विषय असा की मी प्रत्येक जो भाग शिकवलाय, ज्या टॉपिकवर ते उदाहरण आहेत, तो प्रत्येक भागावरचे उदाहरणं मी त्याचे व्हिडिओज तयार करायलो आणि यूट्यूबवर अपलोड करायलो. याचा एकच माझा प्रामाणिक उद्देश आहे की महाराष्ट्रातला कुठलाही गरीबातला गरीब विद्यार्थी फक्त ट्युशन विना तो वंचित राहू नये. त्या प्रत्येकाला तो व्हिडिओ बघता यावा, प्रत्येकाला त्याचा अभ्यास करता यावा आणि 10वीचा जो म्हणजे परीक्षा आहे त्यांनी चांगले व्यवस्थितपणे पार पाडावी आणि त्याला उज्ज्वल यश मिळावं, हा त्या पाठीमागचा माझा उद्देश आहे. त्यामुळं प्रत्येकाने हा व्हिडिओ बघा, आवडला तर जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. असेच आपण नवीन आपण महत्त्वाचे उदाहरणं, हॉटचे उदाहरणं, आउट ऑफ सिलेबसचे हॉटचे उदाहरणं आपण पाहणार आहोत. तुम्हाला प्रत्येक अपडेट तुम्हाला मिळत राहील या व्हिडिओच्या माध्यमातून. तर तुम्ही त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. थँक्यू.